अंमली पदार्थांमुळे मानवी शरीरावर होणारे परिणाम घातक आहेत. याबाबत शहरवासियांची जनजागृती करण्याच्या उद्देशानं आज कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीनं अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग होता. राजर्षी शाहू स्मारक इथं उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. महाराष्ट्र राज्य नशामुक्त करण्याच्या उद्देशानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरात जनप्रबोधनाबाबत उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत आज कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीनं पोलीस ठाण्याअंतर्गत अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवण्यात आलंय. या अभियानाच्या जनजागृतीसाठी प्रायव्हेट हायस्कूल, देशभूषण हायस्कूल, साई हायस्कूल, नेहरू हायस्कूल, वेद अकॅडमीसह विविध शाळेतील 700 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. रॅलीचं उद्घाटन पोलीस अधीक्षक निलोत्पल, उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्या हस्ते झालं. दारू, सिगारेट, गुटखा, अंमली पदार्थांचं व्यसन सोडा, सुखी जीवनाशी नातं जोडा, नशेकडं पाऊल टाकू नका, स्वतःच जीवन संपवू नका, अंमली पदार्थांचं सेवन मृत्यूचं आमंत्रण यांसारखे जनप्रबोधन करणारे फलक हाती घेऊन बिंदू चौकातून आईसाहेब महाराज पुतळा ते दसरा चौक परिसरातून पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात नशामुक्तीबाबत प्रसिद्ध अभिनेत्यांची नशामुक्तीबाबतची मनोगतं दाखवण्यात आली. मेंदू विकार तज्ज्ञ डॉक्टर संतोष प्रभू यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. यानंतर नाना पाटील यांनी नशामुक्त जीवन या विषयावर व्याख्यान दिलं. विद्यार्थ्यांना नशामुक्तीबाबत सामूहिक शपथ देण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक विकास जाधव, संतोष डोके, किरण लोंढे, श्रीराम कन्हेरकर, नंदकुमार मोरे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.